जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल. आता हा व्हिडिओ मी बनवते. मी तुम्हाला काय देऊ शकतो, शेड्यूल तर देतच आहे, पण मी स्वतः लाईव्ह लेक्चर थ्रू म्हणजे मी काय देऊ शकतो आणि आता आपण इम्प्रूव्हमेंट काय करू शकतो हे सांगणार आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेज येतो की सर टाइम टेबल बनवा, की 8 ते 9 ही अभ्यास करा, 9 ते 10 ही करा. आता बघा विद्यार्थी, प्रत्येकाचं सिलेबस म्हणजे प्रत्येकाचा टाइम टेबल वेगळा आहे. कुणी अकॅडमीला दुपारी जातं, कुणी सकाळी जातं, कुणी ग्राउंड संध्याकाळी करतं. त्यामुळं टाइम टेबल बनवून फायदा नाही. मी एवढं सांगतो, सकाळी उठलं की 6 म्हणजे ज्या वेळेस तुम्ही उठचाल पहिल्यांदा मोबाईल हातात घेता. मी बी तीच करतोय, मला माहित आहे. मोबाईल हातात घेतल्या घेतल्या तुम्ही काय करायचं, जे आपण हे टाकलेले आहेत करंट अफेअर्स, ते करंट अफेअर्स वाचायचे. म्हणजे तुम्ही ब्लँकेटमध्ये असतानाच तुमचं करंट अफेअर्स संपलं पाहिजे. लक्षात आलं का? उठल्या उठल्या तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास करा. करंट अफेअर्स इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला अजून सांगतोय, तुम्ही जर मुंबईला पुण्याला फॉर्म भरला असेल, सायन्स आणि करंट अफेअर्स ही दोनच टॉपिक असे आहेत की मुलांना कॉम्पिटिशनला आहेत. बाकीचे टॉपिक पोरांना तोंडपाठ झालेले आहेत. पोलीस भरती काय लय अवघड नाही. ऍज इट इज रिटर्न रिपीट क्वेश्चन होते, त्यामुळे त्यांना पाठ झालेले आहेत. त्यांना जर कॉम्पिटिशन वाढवायचं असेल तर राहिला विषय करंट अफेअर्स आणि सायन्स, ह्या दोन गोष्टीवरच तुमचं मेरिट कमी जास्त होऊ शकतं. लक्षात येते ना? त्यामुळे हे दोन टॉपिक तुमचे क्लिअर असले पाहिजेत. लक्षात घ्या. अजून सांगतोय, अजून तुमचं पेपर व्हायला लय टाइम आहे. त्यामुळे आताच मी सांगतोय, जर तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असेल, दोन टॉपिक तुमचे हँड पाहिजेत. कोणते? जसा गोळा आहे तसंच इकडे ही आहे की काय म्हणलं, सायन्स म्हणजे विज्ञान आणि करंट अफेअर्स, या दोन टॉपिकवरच तुमचा शेड्यूल चांगला चालतोय. तर आपण पुढचं बघू. आता मी तुम्हाला काय देऊ शकतो, रेग्युलर एक क्वेश्चन पेपर देणार आहे. तर धाराशिवला गेल्यावर रेग्युलर एक क्वेश्चन पेपर तर देणार. धाराशिव म्हणजे पुण्याला गेल्यावर एक पेपर घेणार आहे. आणि त्यात आपण ऍड काय करू शकतो, पेपर रात्री 9 वाजता लाईव्ह असेल आणि त्यात दुसरं 2 मिनिट शो, 2 मिनिटाचा शो. म्हणजे शो काय वेगळा शो नाही, शो म्हणजे गणिताचं मी घेणार आहे. गणिताचं म्हणजे क्वेश्चन घेणार आहे की आता 11 गुणुले 12. आता बेसिक लेक्चर मी 2-3 घेतलेले ऑफलाईनला सांगितलं होतं. तर 11 गुणुले 12, तर 11च्या पटीत जर गुणाकार असेल तर कसा करायचा. परत असे जे ट्रिक वापरायचे आहेत. परत 4 अंकी संख्येवर आहे, 3 अंकी संख्या खाली आहे, हे शॉर्टनं कसं काढायचं. परत 105 गुणुले 108 आहे, तर हे एकदम स्पीडनं कसं काढायचं. माझ्याकडे एवढं रजिस्टर भरलेलं आहे ट्रिकच्या व्हिडिओनं. भरपूर मुलं म्हणतात ट्रिकनं काय होतंय, ट्रिकनं काय होतंय. माग बोलणारे भरपूर असतात की ट्रिकनं काय होतंय. तुम्हाला दाखवतोच काय होतंय. आता मी सगळा टाइम तुम्हाला देणार आहे. त्यामुळं ट्रिकनं काय काय होतंय, उघडं राहू दे, उघडं राहू दे. छान दिसते असं. हा, ट्रिकनं काय काय होतंय तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगत. लक्षात आलं ना? मी सगळा व्हिडिओ तुमच्यासाठी देईन, सगळा माझा टाइम तुमच्यासाठी देईन. तुम्ही फक्त फॉलो करा. तुम्ही माझा रिझल्ट आहे असं समजा. मला काय तुमच्याकडून फायदा होणार नाही ना, काय नाही. माझा अभ्यास चालू असताना मी तुम्हाला शिकवतोय, सांगतोय. मग बाकीचे मागचे बोलणारे जे असते त्यांचं तोंड गप करायला एकच उद्देश की तुम्ही चांगले मार्क घ्या, बस एवढीच इच्छा आहे माझी, बाकी काय नाही. आणि जे मागं बोलतात त्यांना सांगतो ट्रिकनं काय काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत. त्यामुळं तुम्ही स्वतः व्हिडिओ बघायला याल असं मी व्हिडिओ शिकवेन. म्हणून तुम्ही नादाला काय लागू नको भावांनो. मागं बोलताय मागच राहा. त्यामुळं माझ्यासमोर यायचा प्रयत्न करू नका. चला पुढे घेऊ. पर्सनल गोष्टी आहेत, ती काय सांगायची गोष्ट नाही, पण निघाला विषय म्हणून सांगितलं. 2 मिनिटाचा शो कॅल्क्युलेशन बुस्टर घेणार आहे ट्रिकनं. म्हणजे रोज मी घेईन, 2 मिनिटात तुम्हाला एक टाईप देईन, त्याचे 5 प्रश्न देईन. तुम्ही एक नोटबुक करायची. आता सांगतोय, शेवट सांगणार किती पुस्तक लागतील, किती वह्या लागतील. कॅल्क्युलेशन बुस्टरला एक वही स्पेशल करायची आणि त्याचे 5 टाईप तुम्ही मनाने सोडवायचे. मी 2 टाईप शिकवणार, म्हणजे एक टाईप शिकवणार, त्याचे 2 उदाहरणं सांगणार आणि राहिलेले 5 उदाहरणं तुम्ही मनानं सोडून कमेंट करायचं. म्हणजे मी बघेल की किती विद्यार्थी सोडवतात. परत जीकेचे हॉट टॉपिक असतात. हॉट टॉपिक म्हणजे आता घाट झालं, घाटावर प्रश्न असतो. परत वाद्ययंत्र इकडं केंद्रात झाला, असे प्रश्न जे आहेत. आता भाग झाले, परिशिष्ट झाले, परत कलम झाले, हे हॉट टॉपिक आहेत. ह्यावर प्रश्न येतेच. हे प्रश्न मी 100% घेईन आणि आपल्या भाषेत, आपल्या गावठी भाषेत घेईन. लक्षात आलं का? स्वतःच्या ट्रिक आहेत भावांनो, मला विश्वास आहे. मी एवढं काय चिटकवलंय सगळं तोंडपाठ आहे. तुम्हाला लक्षात येते का? हे काय शो म्हणून चिटकवलेलं नाही. तुम्हाला ह्यातलंच पोलीस भरतीला ह्याच्या बाहेर जात नाही. 7-8 पुस्तकांचा निचोड काढून मी इथं चिटकवलेला आहे. आता ह्यातलं काय जरी विचारलं इकडं न बघता मी सांगू शकतो, एवढं पाठ झालेलं आहे. अशा 3 रूम भरलेले आहेत. किती? 3. घरी यायचं, घरी येऊन बघायचं माझ्या, जे हवेत बोलतेत काय होत नसतंय, काय नसतंय. तू आता अभ्यास करतोय दादा, मी लय अभ्यास करून बसलोय. त्यामुळं आमचा नाद करू नको. लक्षात येते का तुम्हाला?
ट्रिकनच सगळं विषय होतंय तुम्हाला सांगतो. आता ही जे आहेत, आता हे जे तुमचं विज्ञान झालं का, एवढ्या ह्याच्यातच विज्ञान संपते, लक्षात येते का. आणि इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्या बाहेर क्वेश्चन जात नसते. आता इकडे हिस्ट्री झालं असं चिटकवलेलं आहे मी. आता ही बघा, भारतीय संविधानाचे प्रमुख स्त्रोत, कोणत्या देशाकडून काय घेतलं, विषय मिटला. एवढं शिकायला तुम्हाला किती वेळ लागतोय तुमच्या लक्षात राहत नाही. एक रिव्हिजन मारली की विषय मिटला. असं तुम्ही चिटकवा, काय नाही भिंत खराब होऊ द्या, काय नाही. अशा 3 रूम चिटकवल्यात मी, किती आहे अशा 3 रूम चिटकवून सगळं गजनी टाईप करून टाकलेलं आहे, लक्षात येते का. म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतो तसं फॉलो करा. हॉट टॉपिक झाला आता गणिताचा. टॉपिक वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. काल बघितलं मी, मुलींचा ग्रुप मी पर्सनल प्रायव्हेट ठेवला नाही, त्याच्यावर सांगितलेलं आहे कुणाला काय अडचण आली काय आली तर तुम्ही मेसेज करू शकताय. मग मुली काय करतात, डिस्कशन करतात, हा क्वेश्चन टाक, क्वेश्चन टाक, इम्पॉर्टंट काय असेल टाक. मुलांचा ग्रुप पण मी केला असता, पण मुलं काय शानी नाही, काय बी मेसेज करतात, काय बी टाकतात, हाय हॅलो चालू असते त्यांचं. म्हणून फक्त मुलींचा ग्रुप पर्सनल आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा बी ग्रुप आपण म्हणजे तुम्हाला बी मेसेज टाकता येईल अशी सेटिंग करू, कारण तुमच्यासाठीच ग्रुप आहे. पण सिरियस असेल तरच सांगा मला. मग आपण काय करू, आता त्यांचे मॅथ्सचे एकदम बेसिक व्हिडिओ पण त्यांना येत नाहीत, म्हणजे बेसिक क्वेश्चन टाकतात. तर मी विचारलं तर ती म्हणले सर करा चालू मॅथ्सचं आपण. मग जे टॉपिक वाईज घेऊ. आता तुमचा पर्सेंटेज चॅप्टर संपलाय, त्या पर्सेंटेज चॅप्टरचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत म्हणजे फिक्स शुअर शॉर्ट येतात. आता एचा पगार कमी झाला, बीचा वाढला, परत निवडणुका आहेत, परत 10% कमी झालं, 10% वाढलं तर किती रेशो झाला, असे जे काही प्रश्न आहेत ती माझ्या पद्धतीने सांगेन मी. आता पोलीस भरतीला आपल्याला ट्रिकनं जास्त शिकवत नाहीत. मी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरचा अभ्यास करतो, त्याला मॅथ एकदम टफ असतं. टफ म्हणजे एवढं पण नाही, पण हार्ड कॅल्क्युलेशन स्पीड नसतं. त्यामुळे ती इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी थोडा ट्रिक वापरतात, थोडं इम्प्रुव्हमेंटला वेगळ्या पद्धतीने शिकवतात. ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही नक्की त्याला फायदा होईल. त्याच्यासाठी एक वही करा, म्हणजे मॅथसाठी एक आणि मॅथसाठी 2 वह्या करायची, एक ट्रिकसाठी आणि एक आपलं रेग्युलर शेड्यूलसाठी. आणि जीके साठी एक वही करायची. जीके साठी मी हॉट टॉपिक जे शिकवत, लक्षात घ्या ह्या 3 वहीच्या बाहेर जर प्रश्न गेला तर माझं नाव बदला. आणि राहिला विषय नोट्सचा, तुम्हाला नोट्स तर तुम्ही काढतच आहात, माझ्या पर्सनली नोट्स तुम्हाला देईन मी. हँड रिटन नोट्स आता इथं आहेत नोट्स, हे बघा हे नोट्सच आहेत, सगळे नोट्स काढलेले वगैरे आहेत. हे ज्या काही नोट्स असतील मी सगळ्या तुम्हाला देईन. याचे PYQs लक्षात घ्या. मॅथच्या सुद्धा नोट्स आहेत, काही जगाचा भारताचा इतिहास भूगोल दिसतंय ना तुम्हाला. हे काय नोट्स आहेत ते सर्व तुम्हाला नोट्स देईन. हे झाल्या, परत अजून भरपूर नोट्स, म्हणजे ह्याच्या बाहेर तुम्हाला काय वाचायची गरज नाही. तुम्ही नोट्स तर काढतायच, मी माझ्या नोट्स मॅथ रिजनिंगचं सुद्धा PYQ म्हणजे PDF तयार करून देईन. मॅथ त्यामध्ये काय आहे, मॅथ आहे आणि काय म्हणतात आपल्या भूमिती म्हणजे जिओमेट्री विषय पूर्ण आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जात नाही. हे तर कराच. आणि ते नोट्स काढा, त्या नोट्स थ्रू मी तुम्हाला शिकवल, म्हणजे त्या टाईप वाईज शिकवण. अजून काय करू तुमच्यासाठी तुम्ही सांगा. एवढं तुम्हाला टाइम देतोय, करतोय फक्त तुमच्यासाठी. आणि मी पर्सनली गोष्टी बोलतोय कारण भरपूर माझ्याबद्दल बोलणं मला काय वाटत नाही, पण शेड्यूल बद्दल बोलणं हे करणं असेच माग तोंड मारते. समोर तर त्यांचा दम नाही बोलायचा, मला माहित आहे. समोर रट्यात आडवा पाडीन. पण विषय कसा होतोय, मला बोला भावानो काय बोलायचं, माझ्या शेड्यूलला काय बोलू नका किंवा आमच्या ग्रुपची चेष्टा करू नका. तुम्हाला फॉलो करायचं नाही, तुम्ही बिंदास रिमूव्ह. आणि हे कोण करतंय, जवळचेच. तुम्ही मला जास्त ओळखत नाही, पण तुम्ही मला मानताय, तुम्ही फॉलो करताय. पण ही जवळची जी असते, जवळचा किडा लय खराब असते. त्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्ही शेड्यूल फॉलो करा, सगळा विषय तुमच्यासाठी आहे. जी कोण म्हणतंय काय होत नाही काय होत नाही, मी स्वतः तुम्हाला शिकवायला पूर्ण दिवस तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त शेड्यूल फॉलो करा, असलं काय विषय नाही. बाकीचं काय अडचण आली मी तर आहेतच. आणि तुम्हाला परत एकदा सांगतोय, काय तुम्हाला बोलायचंय तोंडावर बोला, मागं बोलणाऱ्यांनो दम आहे तर तोंडावर बोलायचं. मी कसं व्हिडिओ बनवून सांगतोय तुम्हाला, तुमच्या लक्षात आलं असेल कुणाला बोलतोय. भरपूर आहेत असे, तुम्ही हाव का नाही मी गिनत पण नाही. तुम्ही असले काय नसले काय मला फरक पडत नाही, पण मला काय बोलायचंय मागं बोला, काय नाही. पण शेड्यूलला आपल्या कोण फॉलो करते त्यांना जर काय बोलले तर मी हाय अशी इज्जत काढीन, समोरच इज्जत काढीन सगळ्यांच्या. त्यामुळं आमचा नाद करू नका, आमचं चालू आहे. आम्ही काय बी करू, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही भरती व्हा. तुम्ही तयारी करताय, माझी पोस्ट निघून बसलेली आहे. त्यामुळं जी तू तयारी करताय ती आधीच पोस्ट काढून ठेवलेली आहे मी, लक्षात आलं का तुझ्या. त्यामुळे तू फक्त अभ्यास कर आणि जा, कुठं काय अभ्यास करायचा कर. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद.